Hello everyone, problem number 16. Given below in the trial balance of Messrs. Gopal and Krish. Okay, दोन पार्टनर कोण आहेत आपल्याकडं? गोपाल अँड क्रिश. पार्टनरशिप फर्म प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. ओके, काय काय ओपन करायचं आपल्याला? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ओके, आणि डेट काय? 31 मार्च 2019. ओके, करायचा प्रॉब्लेम स्टार्ट. चला, ट्रायल बॅलन्सला दोन साईड आहेत, एक डेबिट साईड आणि एक क्रेडिट साईड. डेबिट साईडला काय काय दिसतंय? ॲसेट अँड एक्सपेन्सेस. आणि क्रेडिट साईडला काय काय दिसतं? लॅबिलिटीज अँड इन्कम. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा चांगली. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला ॲसेट अँड एक्सपेन्सेस आणि क्रेडिट साईडला लॅबिलिटी अँड इन्कम दिसतं. ओके, तर चला सर्वात पहिलं काय दिले? स्टॉकच्या पुढे तारीख दिली 1/4/2018 म्हणजे 1 एप्रिल 2018. जर आपला बिझनेस 31 मार्च 2019ला संपत असेल तर तो चालू कधी होतो? 1 एप्रिल 2018ला. ओके, आपलं इयर काय? फायनान्शियल 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत. मग हा कोणता स्टॉक आहे? ओपनिंग स्टॉक आहे का क्लोजिंग स्टॉक आहे? कोणता स्टॉक या? ओपनिंग स्टॉक. ओके, आणि नेहमी लक्षात ठेवा ट्रायल बॅलन्समध्ये जो स्टॉक असतो तो कोणता असतो? ओपनिंग स्टॉक. आणि ॲडजस्टमेंटमध्ये जो येतो तो कोणता असतो? क्लोजिंग स्टॉक. मग ओपनिंग स्टॉक कुठं लिहितो आपण? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. नेक्स्ट डेटर्स काय आपली? ॲसेट. डेटर्स काय आपली? ॲसेट, पैसे आपल्याला मिळणार आहेत. बॅड डेट्स, आपले पैसे बुडले. बॅड डेट्स म्हणजे काय? आपले पैसे काय झाले? बुडले. म्हणजे आपला काय झाला? लॉस. मग कुठं लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके, प्रिमायसेस म्हणजे काय असतं? परिसर. म्हणजे समजा आपली बिल्डिंग आहे, ओके, त्या साईडला आपली पार्किंग असती किंवा साईडला थोडीफार स्पेस असते, गार्डन वगैरे, त्याला काय म्हणतो आपण? प्रिमायसेस. ती जागा कोणाच्या मालकीची आहे? बिल्डिंगच्या. त्यामुळे ती बिल्डिंगची काय आहे? ॲसेट आहे. लक्षात ठेवा, प्रिमायसेस आपली ॲसेट. आणि प्रिमायसेसचा अर्थ काय? आसपासचा परिसर. सॅलरी, काय आपण कामगारांना काय करतो? सॅलरी पेड करतो. म्हणजे आपला काय येतो? खर्च. म्हणजेच कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. मोटर व्हेकल काय आपली? ॲसेट. ओके, व्हॅन असू द्या, डिलिव्हरीसाठी व्हॅन असतात किंवा मोटर व्हेकल असतात. आता डॉमिनोज घ्या. डॉमिनोजच्या काय आहेत? 2 व्हीलर्स आहेत पिझ्झा डिलिव्हरी बॉयसाठी. मग त्या काय? त्यांच्या ॲसेट आहेत, कारण त्यांची ती काय? ओन प्रॉपर्टी. मोटर व्हेकल काय आपली? ॲसेट. नेक्स्ट परचेस कुठे येतं? ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. त्यानंतर प्रोव्हिडंट फंड. एकदा पण मी तुम्हाला मागं सांगितलं होतं प्रोव्हिडंट फंड काय सांगितलं? इन्व्हेस्टमेंट. ओके, ते काय आहे? प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. मग प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? आपण पैसे गुंतवले म्हणजे काय असणार? ते आपली ॲसेट. लक्षात ठेवा, प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आले म्हणजे ती काय? आपली ॲसेट. त्यानंतर प्रोव्हिडंट फंड काय? कॉन्ट्रीब्युशन. पुढं काय? प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्यूट केलं, मी सांगितलं होतं लास्टला, पार्टीला आपण काय करतो? पैसे कॉन्ट्रीब्यूट करतो म्हणजे आपला काय होतो? तो खर्च होतो. मग प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन आलं तर तो काय? आपला खर्च. म्हणजेच तो कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट. लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट आलं तर ॲसेट, कॉन्ट्रीब्युशन आलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहिणार तुम्ही? डेबिट साईडला. ओके, त्यानंतर वेजेस किती आहेत? 22,000. कुठे येतं वेजेस? ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. रेंट, आता रेंट डेबिटला आला म्हणजे आपलं इन्कम असणार का एक्सपेन्स असणार आहे? का असणार आहे? आपला खर्च. त्यामुळे रेंट कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. आणि रेंट फॉर काय सांगितलं? 10 मंथ सांगितले म्हणजे ही काय? हिडन ॲडजस्टमेंट. अजून आपल्याला 2 मंथचा रेंट द्यायचा राहिला आहे. ऑफिस एक्सपेन्स कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ऑफिस कुठं जातं? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि जर फॅक्टरी एक्सपेन्स आलं तर ते कुठं जाणार? तुमच्या ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर नेक्स्ट काय? डिस्काउंट आता डेबिटला आला म्हणजे एक तर आपले ॲसेट असणार किंवा आपला खर्च असणार. मग डिस्काउंट काय? आपला खर्च, एक्सपेन्स आहे, त्यामुळे तो कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके, डेबिट साईड झाली. क्रेडिट साईडला या. प्रोव्हिडंट फंड. ओके, आता बघा ओनली प्रोव्हिडंट फंड आले. ऑल टाईपचे फंड आणि रिझर्व आपली काय असती? लॅबिलिटी. लक्षात ठेवा. आणि क्रेडिटला आले मग क्रेडिटला दोन गोष्टी येतात, इन्कम किंवा काय येतं? लॅबिलिटी. मग प्रोव्हिडंट फंड काय? आपली लॅबिलिटी. लक्षात ठेवा, प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आलं तर ती ॲसेट आहे. प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन आलं तर तो आपला खर्च आहे. आणि फक्त प्रोव्हिडंट फंड आलं तर ते आपली काय आहे? लॅबिलिटी. म्हणजे हा एक प्रकारचा फंड आहे, तिथं आपण पैसे काय करतो? एकत्र कलेक्ट करतो. त्यानंतर इंटरेस्ट. आता इंटरेस्ट क्रेडिट साईडला आलं आहे. ओके, म्हणजे काय असणार आहे? आपला इन्कम का एक्सपेन्स? क्रेडिटला काय येतं? इन्कम. म्हणजे हा इंटरेस्ट काय? आपला इन्कम. मग तो कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर नेक्स्ट काय? सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे आपल्याला पैसे द्यायचे आहेत म्हणजे ती आपली काय आहे? लॅबिलिटी. त्यानंतर रेंट रिसिव्ड. ओके,
आता डेबिटला एक रेंट होता, तो आपला एक्सपेन्स होता. आता इकडे काय रेंट रिसिव्ह म्हणजे आपल्याला मिळणार आहे, म्हणजे आपला काय येतो इन्कम. मग रेंट रिसिव्ह कुठं जाणार, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. RDD बॉक्समधले RDD आपण कुठे लिहितो, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आली आहे, म्हणजेच काय आपला इन्कम साईड, म्हणजेच कुठं लिहिणार आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. डिस्काउंट क्रेडिटला आला आहे, म्हणजे कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आपला काय येतो इन्कम. त्यानंतर कॅपिटल कोण कोण आहे, गोपाल अँड क्रिश. 50,000. ॲडजस्टमेंट सर्वात पहिलं काय आहे, स्टॉक ऑन 31 मार्च 2019. स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट 80,000. स्टॉक किती आहे 2019ला 80,000. म्हणजे हा कोणता स्टॉक आहे, क्लोजिंग. कारण कधीचा आहे 31 मार्चचा आहे, म्हणजे हा कोणता स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक. ओके. मग क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसऱ्या इफेक्टकडे जातो ॲसेटला. त्यानंतर गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड अँड डिस्पॅच ऑन 27 मार्च 2019 बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आपण लास्ट टाइम पण ॲडजस्टमेंट केली ती, तुम्ही सेल केले पण रेकॉर्ड करायचं विसरलं आहे. ओके. कधी केले 27 मार्च 2019ला. मग आपला बिझनेस 31 मार्चला संपला, म्हणजे तुम्ही ट्रान्झॅक्शन कधी केले, याच वर्षी केले, मग ते रेकॉर्ड व्हायला पाहिजेत. मग तुम्ही काय करणार, सेल्समध्ये ॲड करणार. ओके. काय करणार, सेल्समध्ये ॲड. त्यानंतर सेकंड इफेक्ट, आपले सेल्स वाढले म्हणजे आपल्याला मिळणारे पैसे वाढणार. म्हणजेच कोण वाढणार, डेटर्स. एक ॲडजस्टमेंट सेल्सवर येणार, एक डेटर्सवर येणार. सेल्स आपण ऑलरेडी आतमध्ये लिहितो, तेव्हा टिक करायची गरज नाही, पण कशावर टिक करा, डेटर्सवर. ओके. डेटर्सवरती काय करा, टिक करून ठेवा. त्यानंतर गुड्स ऑफ ₹6,000 हे झालं. त्यानंतर राईट ऑफ बॅड डेट्स 4,000 अँड प्रोव्हाइड RDD 5% ऑन डेटर. आता या दोन्ही टिक मार्क कशावर येणार, बॅड डेट्स डेटर्सवरती येणार. कारण बॅड डेट्स आणि RDD आपण कशावरती काढतो, डेटर्सवरती. बघा डेटर्समध्ये पहिलं अनरेकॉर्डेड सेल्स ॲड करणार, त्यानंतर बॅड डेट्स आणि त्यानंतर RDD. सिक्वेन्स लक्षात ठेवा, पहिलं अनरेकॉर्डेड, त्यानंतर बॅड डेट्स, त्यानंतर RDD. ओके. मग डेटर्सवरती किती टिक मार्क झाले, एकूण 3 टिक मार्क झाल्या. याला काय करतो, डायरेक्ट करतो. आणि बॅड डेट्स पण आहे पहिल्यापासून प्रॉब्लेममध्ये, तर बॅड डेट्सवरती पण काय करा, एक टिक करून टाका. बॅड डेट्सवरती किती टिक मार्क येणार, एकच. आणि बॅड डेट्स आणि RDD काय करणार तुम्ही, डेटर्समधून लेस करणार. आणि सेकंड इफेक्ट कुठं जाणार, ते दोन्ही काय आपले लॉस, त्यामुळे कुठं जाणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. पुढे बघा, प्रोव्हाइड रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 2% अँड क्रेडिटर्स 3%. आता बघा अजून डिस्काउंट आला. आता डिस्काउंट काय असतो डेटर्स आणि क्रेडिटर्सला. डेटर्स म्हणजे कोण, आपल्याला पैसे मिळणार आहेत. ओके. डेटर्स म्हणजे कोण, आपल्याला पैसे मिळणार आहेत. ओके. आता आपण काय करतो, कधी कधी कस्टमर्सला डिस्काउंट देतो. ओके. कधी पैसे घेता, म्हणजे समजा एखाद्याकडून तुम्हाला ₹1,100 मिळणार होते. ओके. किती मिळणार होते, ₹1,100, 1,100. तुम्ही काय म्हटले त्याला, ₹100 तुला डिस्काउंट देतो, उरलेले पैसे मला लगेच देऊन टाक. ओके. म्हणजे तो तुम्हाला किती रुपये देणार, 1,000च देणार. ₹100 देणार आहे का वरचे, नाही. तुम्ही त्याला काय दिला, डिस्काउंट. मग ह्याला काय म्हणतो आपण, डिस्काउंट ऑन डेटर्स. ओके. तुम्हाला किती रुपये मिळणार, मग ₹1,000 मिळणार. ₹100 तुमचा काय झाला, लॉस झाला. मग तुम्ही तो दुसऱ्या इफेक्टकडे दाखवणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, कारण तुमचा काय झाला, लॉस. ओके. हे झालं डेटर्सचं. आता उलटं क्रेडिटर्सचं. क्रेडिटर्स म्हणजे कोण, आपण त्यांना पैसे द्यायचे. ओके. मग सेम सिच्युएशन, तुम्ही जर एखाद्याला ₹1,600 द्यायचे होते. ओके. ₹1,600 तुम्हाला द्यायचे होते. पुढचं काय म्हटलं तुम्हाला, मी तुम्हाला ₹100 डिस्काउंट देतो, तुम्ही मला ₹1,500 लगेच द्या. ओके. म्हणजे आपल्याला काय झालं, ₹100 डिस्काउंट मिळालं. म्हणजे जिथं आपल्याला ₹1,600 द्यायचे होते, तिथं आपण आता किती देणार, फक्त ₹1,500. म्हणजे ₹100 आपला काय झाला, फायदा. मग क्रेडिटर्सवरचा डिस्काउंट आपण कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ओके. आणि या दोन्ही काय होणार, डेटर्स आणि क्रेडिटर्सची व्हॅल्यू कमी होणार. कारण डेटर्स आपल्याला ₹1,100 मिळणार होते, आता मिळणार किती, फक्त 1,000. म्हणजे ₹100 व्हॅल्यू काय झाली, कमी. मग डिस्काउंट काय करणार, लेस. सेम क्रेडिटर्सचं. ओके. इथं पण सेम, आपल्याला ₹1,600 द्यायचे होते, पण आता किती द्यायचे, 1,500. म्हणजे ₹100 व्हॅल्यू काय झाली, कमी. त्यामुळे डिस्काउंट काय होतं, नेहमी लेस होतं. मग एक टिक मार्क डेटर्सवर, एक क्रेडिटर्सवर. डेटर्सवर ऑलरेडी केलेत, लक्षात ठेवा. डेटर्सवर किती टिक मार्क आहेत, 4 टिक मार्क्स येतात. आणि क्रेडिटर्सवर 1. ओके. आता सिक्वेन्स लक्षात ठेवा. सर्वात पहिले येतं डेटर्समधलं सांगतोय अनरेकॉर्डेड सेल्स, त्यानंतर येतात बॅड डेट्स, त्यानंतर येते RDD आणि लास्टला येतं डिस्काउंट.
ओके, हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिलं अनरेकॉर्डेड सेल्स, त्यानंतर बॅड डेट्स, त्यानंतर RDD आणि लास्टला डिस्काउंट येतं. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट काय, आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरी. तुम्हाला माहितीच आहे, आता पाठच झालं असेल आउटस्टँडिंग आणि कुठे गेले वेजेस. ओके, आउटस्टँडिंग वेजेस झाले अँड सॅलरी केली एक टिक मार्क. ओके, चला सॉल्व करू प्रॉब्लेम. डेटर्सवरती किती टिक मार्क आहेत, 4 टिक मार्क. सर्वात पहिलं ओपनिंग स्टॉक किती आहे, 52,000. कुठे येतो ओपनिंग स्टॉक, ट्रेडिंगच्या डेबिटला सर्वात वरती. तो ओपनिंग स्टॉक किती आहे, 52,000. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स किती, 84,000. कुठे येतं डेटर्स, ॲसेटला, या ॲसेटला आतमध्ये लिहिणार सन्ड्री डेटर्स किती, 84,000. आणि त्याच्यावरती किती टिक मार्क होत्या, 4. त्यामुळे आपण किती लाईनी सोडणार, हे बघा पहिल्या ॲडजस्टमेंटला, हे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या, म्हणजे किती लाईनी सोडणार, 7 लाईनी सोडणार. त्यानंतर नेक्स्ट बॅड डेट्स. बॅड डेट्स कुठे येतं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किती, 3,000. त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉसला आपण वरती एक लाईन सोडून देतो. बॅड डेट्स किती येणार, 3,000. त्यानंतर नेक्स्ट प्रिमायसेस. प्रिमायसेस काय आपली ॲसेट किती आहे, 1 लाख. मग ॲसेटला सर्वात वरती प्रिमायसेस काय आपली फिक्स ॲसेट. ओके, नेक्स्ट प्रिमायसेस नंतर काय आहे, सॅलरी. सॅलरीवरती पण काय ॲडजस्टमेंट आहे, किती सॅलरी, 28,000. कुठे येतं सॅलरी, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 28,000. नेक्स्ट सॅलरी झालं. त्यानंतर मोटर व्हेकल. काय मोटर व्हेकल आपली ॲसेट, या मोटर व्हेकल किती, मोटर व्हेकल 50,000. ओके, पुढचं काय आहे, परचेस. परचेस कुठे येतं, ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि परचेस सेल्स कॅपिटल नेहमी आपण कुठे लिहितो, इनर कॉलमला. किती परचेस, 1,76,000. या ट्रेडिंगला ओपनिंग स्टॉकच्याच खाली काय लिहितो आपण, टू परचेस. ओके, 1,76,000 झालं परचेस. नंतर काय, प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट काय आपली ॲसेट. मग काय ॲसेटला प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट किती, प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 28,000. त्यानंतर नेक्स्ट काय, प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्यूट केलं म्हणजे आपला काय झालं, खर्च. म्हणजेच कुठं जाणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती, 5,500. सॅलरीला इथं एक लाईन सोडणार. त्यानंतर येणार तुमचं टू प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. ओके, किती, 5,500. त्यानंतर वेजेस. वेजेसवरती काय टिक मार्क आहे. वेजेस कुठं लिहिणार, इनर कॉलमला. किती आहे, 22,000. या वेजेसवरती टू वेजेस 22,000. नेक्स्ट काय तुमचं रेंट. रेंटवरती पण काय हिडन ॲडजस्टमेंट आहे. रेंट कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती आहे रेंट, 16,000. मग या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू रेंट किती आहे, 16,000. टू रेंट 16,000. नेक्स्ट काय, ऑफिस एक्सपेन्स. ओके, हे पण कुठं जातात, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इथे आहेत 5,000. त्यात खाली काय होतं, टू डिस्काउंट. तो पण काय आपला खर्च. ओके, किती, 2,500. ओके, डेबिट साईड झाली सगळी. लक्षात ठेवा, डेबिट साईडला काय काय येतं, ॲसेट अँड एक्सपेन्सेस. क्रेडिट साईडला येत्यानंतर सर्वात पहिलं काय, प्रोव्हिडंट फंड. काय प्रोव्हिडंट फंड आपली ॲसेट का लायबिलिटी, हे आपली लायबिलिटी. क्रेडिट साईडला आले. लक्षात ठेवा, सगळे फंड अँड रिझर्व आपली काय असती, लायबिलिटी. मग प्रोव्हिडंट फंड किती आहे, 50,000. त्यानंतर इंटरेस्ट. पुढे इंटरेस्ट क्रेडिट साईडला, म्हणजे आपला इन्कम का एक्सपेन्स काय असणार आहे, आपला इन्कम. मग इन्कम कुठं जातं, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. किती आहे, 2,800. बाय इंटरेस्ट किती आहे, 2,800. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, सन्ड्री क्रेडिटर्स. ह्याच्यावरती काय आहे, ॲडजस्टमेंट आहे. किती क्रेडिटर्स, 84,000. क्रेडिटर्स काय आपली लायबिलिटी.
सन्ट्री क्रेडिटर्स किती 84,000. रेंट रिसिव्ड म्हणजे रेंट आपल्याला मिळालं म्हणजे आपलं काय येतो इन्कम, आणि रेंट आपण पेड केलं तर आपला काय येतो खर्च. बरं रेंट इन्कम किती आहे 9,600. इन्कम कुठं जातो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. बाय रेंट रिसिव्ड किती येणार तुमचा 9,000. सॉरी एक मिनिट ते खाली आलं आहे वरती लिहून घे तेवढं. बाय रेंट किती आहे 9,600. त्यानंतर नेक्स्ट काय RDD. ओके RDD कुठे ती प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. किती RDD 2,000. मग या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ओके RDD तुमची किती आहे 2,000. ओके RDD किती आपली 2,000. त्यानंतर काय डिस्काउंट. डिस्काउंट क्रेडिटला आहे म्हणजे आपला काय असणार आहे इन्कम म्हणजेच कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ओके या बाय तुमचा डिस्काउंट किती डिस्काउंट 3,600. ओके झालं डिस्काउंट. डिस्काउंट नंतर काय सेल्स. सेल्स कुठे येतं ट्रेडिंगच्या क्रेडिटला, आणि सेल्स कुठे लिहितो आपण नेहमी इनर कॉलमला. या ट्रेडिंगच्या क्रेडिटला सर्वात वरती येतं बाय सेल्स. ओके सर्वात वरती येतो आपला बाय सेल्स किती 3,20,000. त्यानंतर नेक्स्ट काय कॅपिटल कोणाचं आहे गोपाल अँड क्रिश किती 50,000. कॅपिटल कुठं लिहितो आपण लायबिलिटीला, आणि कॅपिटल कुठं पण लिहितो आपण नेहमी इनर कॉलमला. या पहिलं काय लिहिणार वरती कॅपिटल अकाउंट. त्यानंतर सर्वात पहिलं कोण आहे गोपाल. गोपालचं किती कॅपिटल 50,000. त्यानंतर कोण आहे क्रिश. क्रिशचं कॅपिटल किती आहे 50,000. ओके झालं. त्यानंतर आता काय करणार ॲडजस्टमेंट. सर्वात पहिलं काय क्लोजिंग स्टॉक कुठे येतो क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला अँड ॲसेटला. ह्या ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक. ओके किती 80,000. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठं जातो ॲसेटला. सेकंड इफेक्ट कुठं जातो ॲसेटला. क्लोजिंग स्टॉक किती आहे 80,000. दोन इफेक्ट द्यायला विसरू नका. त्यानंतर गुड्स ऑफ ₹6,000 सोल्ड बट डिस्पॅच पण रेकॉर्ड केले का आपण नाही केले, त्यामुळे काय करणार ॲड इन सेल्स. मग या ट्रेडिंगच्या क्रेडिटला ॲड अनरेकॉर्डेड. ओके कारण तुमचा ॲड अनरेकॉर्डेड किती आहेत अनरेकॉर्डेड सेल्स 6,000. मग 3,20,000 मध्ये 6,000 ॲड केले तर किती येणार 3,26,000. ओके लक्षात ठेवा अनरेकॉर्डेड सेल्स असू द्या किंवा अनरेकॉर्डेड परचेस असू द्या काय करायचं ते ॲड करायचं. आणि सेकंड इफेक्ट की सेल्स वाढले म्हणजे आपल्याला मिळणारे पैसे वाढणार, त्यामुळे आपले कोण वाढतात डेटर्स. लक्षात ठेवा सेल्सचा संबंध कोणाशी येतो डेटर्सशी. मग डेटर्समध्ये लिहिणार ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. ओके ॲड अनरेकॉर्डेड काय लिहिणार तिथं सेल्स लिहा. मग खाली किती येणार 84,000 प्लस 6,000 किती येणार 90,000. ओके काय केलं आपण ॲड केलं. ॲडजस्टमेंट काय अनरेकॉर्डेड सेल्स असते तर सेल्समध्ये ॲड करायचं, आणि दुसरा इफेक्ट डेटर्समध्ये काय करणार ॲड. आणि अनरेकॉर्डेड परचेस आले तर परचेसमध्ये ॲड करणार, आणि परचेस केलं म्हणजे आपले पैसे देणं वाढतात त्यामुळे आपले कोण वाढणार क्रेडिटर्स. त्यामुळे सेकंड इफेक्ट कुठं जातो क्रेडिटर्समध्ये ॲड करायचा. त्यानंतर नेक्स्ट काय होतं राईट ऑफ बॅड डेप्स किती 4,000 आणि RDD 5% ऑन डेटर्स. मग बॅड डेप्स सर्वात पहिलं त्यानंतर RDD लक्षात ठेवा. मग या डेटर्सवरती ओके 90,000 आलं तिथं काय करणार लेस बॅड डेप्स. ओके किती आहे 4,000 लेस बॅड डेप्स किती आहेत 4,000. मग 90,000मधून 4,000 मायनस केले किती येणार 86,000. ओके इथपर्यंत आले. आता बॅड डेप्स नंतर काय RDD किती 5%. आता 86,000वरती 5% काढा. ओके बघा बरं 4,300 येतं का. ओके कसं काढणार चेक करा तुम्ही काढून, आणि काय लिहिणार तिथं लेस RDD 4,300. ओके आणि दोन बॅड डेप्स आणि RDD दोन्ही काय करतो आपण लेस. मग 86,000मधून 4,300 काय करणार मायनस किती येतील मग 81,700. लक्षात ठेवा अनरेकॉर्डेड सेल्स काय करतो ॲड, बॅड डेप्स लेस, RDD लेस, आणि डिस्काउंट पण काय करायचं आपल्याला लेस. ओके 5% कसे काढणार
आणि नेहमी 5% कशावर काढायचं, जी लेस करून अमाऊंट येते तिच्यावरती काढायचं. मग 86,000 इंटू 5 डिवायडेड बाय 100. ओके, 5% काढून चेक करा. झालं. आता याचे सेकंड इफेक्ट, बॅड डेप्स आणि RDD आपला काय आहे, लॉस. मग लॉस कुठे जातो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बॅड डेप्स किती आहेत 4,000 आणि RDD किती आहे 4,300. मी या P&Lला ऑलरेडी इथं बॅड डेप्स आहेत, त्यामुळे तिथं काय करणार तुम्ही, ॲड बॅड डेप्स. ओके, ओल्डमध्ये न्यू बॅड डेप्स काय करतो आपण, ॲड. बाहेर किती येणार 7,000, पहिले होते 3,000, नवीन आले 4,000, किती येणार 7,000. आणि RDD, ओके, RDD आपण सेपरेट लिहितो. टू RDD किती आहे 4,300. आले इथपर्यंत, दोन इफेक्ट झाले. त्यानंतर प्रोव्हाइड रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, किती 2% आणि क्रेडिटर्सवरती 3%. मग या पहिल्या डेटर्सवरती डिस्काउंट पण काय करायचं, लेस, लक्षात ठेवा. आता डिस्काउंट कसं काढणार, ओके. आता जे लेस करून अमाऊंट आली किती 81,700, किती आली आहे 81,700. ह्याच्यावरती किती पर्सेंट काढायला लावले 2%. लक्षात ठेवा, नेहमी जी लेस करून अमाऊंट येते तिच्यावरच डिस्काउंट आणि RDD काढायची. मी इथं लेस करून किती आले 81,700. मग याच्यावरती 2% काढा. कसे काढणार, 81,700 इंटू 2 डिवायडेड बाय 100. बघा बरं एवढं येतं का, ओके. चेक करा कॅल्क्युलेट करून. आता काय करणार, ह्याच्यातून डिस्काउंट लेस करून अमाऊंट कुठं लिहिणार, बाहेरच्या कॉलमला. ओके, किती आली 80,066. ओके, कळलं. डिस्काउंट कसा काढला 81,700 इंटू 2 डिवायडेड बाय 100. आता डेटर्सवरती डिस्काउंट झाला, म्हणजे आपल्याला जे पैसे मिळणार होते ते काय झाले 1,634 रुपयांनी कमी झाले. म्हणजे आपला काय झाला लॉस. मग लॉस कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग इथं लिहा टू डिस्काउंट ऑन डेटर्स. काय येणार, टू डिस्काउंट ऑन डेटर्स. ओके, काय टू डिस्काउंट ऑन डेटर्स किती 1,634. ओके, हे झालं इथपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स किती सांगितले 3%. मग परत लेस डिस्काउंट, क्रेडिटर्समध्ये काय लिहिणार लेस डिस्काउंट. आता 84,000वरती 3%, 84,000 इंटू 3 डिवायडेड बाय 100 किती येते 2520. ओके, अँड 84,000मधून मायनस केले, बाहेर किती येणार 81,480. ओके, आले इथपर्यंत. आता आपल्याला पैसे द्यायचे होते, ओके, ते काय झाले 2,520ने कमी झाले. म्हणजे आपला काय झाला फायदा, म्हणजेच कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स किती 2520. त्यानंतर नेक्स्ट, ओके, आउटस्टँडिंग वेजेस अँड आउटस्टँडिंग सॅलरी. मग या पहिलं वेजेसवरती या. वेजेसमध्ये काय लिहिणार ॲड आउटस्टँडिंग. किती आहेत वेजेस आउटस्टँडिंग 4,000. मग 22,000 आणि 4,000 किती येणार बाय 26,000. ओके, अँड सेकंड सॅलरीमध्ये काय करणार ॲड आउटस्टँडिंग. किती होती सॅलरी आउटस्टँडिंग 3,000 आणि बाहेर किती येणार 31,000. ओके, हे झालं. त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग सॅलरी अँड वेजेस. आपला खर्च आहे म्हणजे आपल्याला पैसे द्यायचे आहेत. म्हणजे आपल्या ॲसेट एका लॅबिलिटी मग या लॅबिलिटीला काय लिहिणार आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरी. वेजेस किती होते 4,000, सॅलरी किती आहे 3,000. ओके, त्यानंतर एक ॲडजस्टमेंट राहिली आपली कोणती हिडन ॲडजस्टमेंट. रेंट किती आहे 10 मंथचं किती आहे 16,000. ओके, 10 महिन्यासाठी तुम्ही 16,000 भरता, ते एका महिन्याला किती होणार 1,600. कसं काढणार 16,000 डिवायडेड बाय 10. लक्षात ठेवा 16,000 डिवायडेड बाय 10 करा, तुम्हाला एका महिन्याचा मिळेल. मग 1 मंथला किती आले 1,600. मग एका महिन्याला 1,600. आपले किती महिन्याचे राहिलेत 2 महिन्याचे राहिले. मग 2 महिन्याला किती होणार 1,600 प्लस 1,600 किती होणार 3,200. म्हणजे अजून 3,200 रुपये आपल्याला द्यायचे आहेत, म्हणजेच आउटस्टँडिंग. मग या रेंटमध्ये आउटस्टँडिंग काय करतो आपण ॲड. मग रेंटमध्ये करा ॲड आउटस्टँडिंग किती करणार 3,200 आणि बाहेर किती येतील मग 19,200. म्हणजे आपल्या ह्या वर्षीचा ॲक्च्युअल खर्च होता 19,200, पण आपण आत्तापर्यंत भरलेत किती फक्त 16,000, अजून 3,200 शिल्लक आहेत. मग सेकंड इफेक्ट याचा आपल्याला पैसे द्यायचे आहेत, म्हणजे आपली काय ती लॅबिलिटी. ओके, जिथं काय येणार आउटस्टँडिंगमध्ये तुमचं काय येणार रेंट पण येणार किती 3,200. ओके,
आणि यांची टोटल बाहेर किती येणार 10,200. ओके. आउटस्टँडिंग 3 आहेत, वेजेस, सॅलरी अँड रेंट, म्हणून ते एकत्र लिहिलं. सेपरेट पण तुम्ही लिहू शकता. ओके. झालं प्रॉब्लेम सगळा. त्यानंतर आता काय करणार आपण लास्टला टॅली. मग या सर्वात पहिलं कशावर त्यांना ट्रेडिंगवरती बघा परचेसवरती काहीच ॲडजस्टमेंट नव्हती, मग या त्याची अमाऊंट बाहेर. ओके. सवय लावा पण आतमध्ये लिहायची. जर ॲडजस्टमेंट असेल तर ठीक आहे, नसेल तर डॅश करून बाहेर लिहू शकता. पण कधी कधी काय होतं रिटर्न्स असतं पण तुम्ही जागा सोडत नाही, त्यामुळे परत खाडाखोड होती. त्यानंतर चला ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड मोठी, डेबिट का क्रेडिट? कोणती मोठी? क्रेडिट. घ्या टोटल किती येते 4,06,000. सेम टोटल कुठं लिहिणार डेबिट साईडला. ओके. आणि 4,06,000मधून वरती जे काय ते सगळं काय करणार आपण मायनस करणार. किती येते 1,52,000. आणि 1,52,000ला काय नाव आहे टू ग्रॉस प्रॉफिट काय कॅरी डाऊन. ओके. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. हाच ग्रॉस प्रॉफिट आपण कुठं टाकतो प्रॉफिट अँड लॉसला. प्रॉफिट झाला म्हणजे कुठं टाकणार क्रेडिट साईडला यावरती बाय ग्रॉस प्रॉफिट. आता काय लिहिणार ब्रॉड डाऊन किती 1,52,000. ओके. आता सेम बघा कोणती साईड मोठी आहे डेबिट का क्रेडिट? कोणती मोठी आहे क्रेडिट. घ्या टोटल किती आहे 1,72,520. सेम तिकडे येणार. ओके. आता काय करणार 1,72,520मधून वरचं सगळं जे काय ते काय करणार मायनस करणार. करा मायनस. बघा बरं एवढी येते का 96,386. ओके. काय झालं आपला प्रॉफिट झाला का लॉस झाला? काय झालं आपला प्रॉफिट, कारण कोणती साईड मोठी होती क्रेडिट. मग काय लिहिणार टू नेट प्रॉफिट. ओके. काय लिहिणार टू नेट प्रॉफिट. प्रॉब्लेममध्ये आपल्याला रेशो दिला होता का कुठे नाही, मग आपण कसं वाटणार इक्वली. ओके. मग चला 96,386 डिवाइड बाय किती करणार 2. ओके. करा कॅल्क्युलेट किती होतं. 2 कोण आहेत गोपाल अँड क्रिश. ओके. किती येणार दोघांना 48,193. ओके. काय केलं 96,386 डिवाइड बाय 2 केलं. ओके. काय झालं आपल्याला प्रॉफिट झालं आहे, म्हणजे कॅपिटलमध्ये काय होणार ॲड होणार या कॅपिटलला. ओके. ॲड नेट प्रॉफिट. ओके. आणि क्रिशला पण काय करणार ॲड नेट प्रॉफिट. अँड टोटल कुठे आणलं त्यांची बाहेरच्या कॉलमला. ओके. झालं सगळं आपण आतलं बाहेर घेतलं, ॲसिडचं पण सगळं घेतलं. आता काय करणार टोटल ह्याची किती येते 3,38,066 आणि ॲसिडची किती येते 3,38,066. सेम आले टोटल, म्हणजे आपला प्रॉब्लेम कसा आहे बरोबर आहे. ओके. बुकमध्ये परत एकदा सॉल्व करून बघा. थँक्यू.